लाईफ पॉझिटिव्हच्या एका नव्या सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे आशुतोष महादेव. लहान उपासनेने प्रसन्न होणारे महादेव. आशु म्हणजे लहान, तोष म्हणजे समाधान आणि महादेव, देव महान आहे. आशुतोष महादेवाची उपासना का करायची हे आपण बघणार आहोत. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण मराठीमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली शिवस्तुती बघणार आहोत. तुझ वीण शंभो मज कोण तारी. शिव उपासना का करायची याची कारण आपण बघतो आहोत. जवळपास 13 कारण आपण बघणार आहोत. एकतर महादेव हे अल्पसंतुष्ट आहेत, म्हणून त्यांना आशुतोष असं म्हणतात. त्यामुळे महादेवाची उपासना करायला हवी. दुसरं कारण, महादेव हे महाकाल आहेत. महादेव हे परममुक्तीदाता आहेत. मानवाला जीवन मरणाच्या संघर्षातून मुक्ती देणारे महाकाल महादेव आहेत. शिवतत्व हे अविनाशी तत्व आहे. शिवतत्व हे सर्व गुण संपन्न तत्व आहे. शिव सर्वज्ञ आहेत. दत्त परंपरेची सुरुवात, नवनाथ परंपरेची सुरुवात ही शिवापासून झालेली आहे. गुरुगीता, गुरुचं महात्म्य हे शिवानी माता पार्वतीला सांगितलं. त्यामुळे गुरु परंपरेचा, सद्गुरु परंपरेचा, नवनाथ परंपरेचा आद्य पुरुष म्हणजे शिव आहे. शिव बाबा हे भोलेनाथ आहेत. अल्पसंतुष्ट आहेत आणि भोळेपणा त्यांचा स्वभाव आहे. त्यांची उपासना करायला काहीही लागत नाही. एक तांब्याच्या भांडभर पाणी शिवपिंडीवर दररोज अर्पण करा. एक बिल्बपत्र वाहा. भोलेनाथ तुम्हाला प्रसन्न होतील. विष्णू अवतारामध्ये श्रीरामानेही शिवाची उपासना केलेली होती. कृष्ण अवतारामध्ये कृष्णाने शिवाला जगत व्यापक असं संबोधन दिलेलं आहे. शिव हे प्रलयाचे स्वामी आहे. जरी ते प्रलयाचे स्वामी असले, जरी ते महाकाल असले, जरी ते मृत्यूचे स्वामी असले, तरी ते मृत्युंजय आहे. त्यांच्या मृत्युंजय मंत्राने मरणाला दूर ढकलता येतं. असे हे महात्मा.
शिवाची आपण जी पिंड बघतो त्यामध्ये शिव आणि शक्ती यांचे दोन्ही रूप एकवटलेली आहेत. शिव आणि पार्वतीचं आणखीन एक रूप आहे, ते अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे. हे अर्धनारी नटेश्वराचं रूप जगाला संदेश देतं की स्त्री आणि पुरुष एकमेकांना परस्पर पूरक आहेत. दोघांचं एकत्व झाल्याशिवाय, एकात्म झाल्याशिवाय, तादात्म्य झाल्याशिवाय उद्धार नाही. भगवान शिव महाकाल आहेत, तरी पण ते काली मातेच्या अधीन आहेत. शिव आरोग्याचे दाता आहेत. शिव संपत्ती संपन्नतेचे दाता आहेत. आणि शिवपिंड हा सर्व देवतांचा गोतावळा आहे. खाली ब्रह्मा आहे, मध्ये विष्णू आहे, वर शिव आहे. शिव आहेत, त्याच्यावर पार्वती पण आहे, गणेश पण आहे, कार्तिकेय पण आहे. त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करताना आधी डाव्या बाजूपासून अभिषेक करत शिवपिंडीवर नंतर अभिषेक करायचा असतो. म्हणजे पार्वती, गणेश, कार्तिकेय यांना आधी पाणी व्हायचं आणि नंतर शिवाला व्हायचं, म्हणजे शिव लवकर प्रसन्न होतात. गणेश हा विघ्नहर्ता आहे. पार्वती ही काली माता आहे. पार्वती ही अन्नपूर्णा आहे. आणि कार्तिकेय षडानन आहे, शक्तीचा महासागर आहे, ज्ञानाचा महासागर आहे. एका शिवपिंडीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वती, कार्तिकेय, गणेश यांची उपस्थिती आहे. त्यामुळे दर सोमवारी शंकराच्या पिंडीला एक लोटाभर पाणी मनपूर्वक व्हायचं आणि त्यानंतर एक बिल्बपत्र व्हायचं आणि आशुतोष महादेवाला प्रसन्न करून घ्यायचं. इतका सोपा उपाय आहे, इतकी सोपी उपासना आहे. या सादरीकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण शिवस्तुती बघणार आहोत. अतिशय प्रसिद्ध, अतिशय प्रासादिक, अतिशय अर्थपूर्ण, सोपी रचना आहे आणि शंकराचं इतकं स्वयंस्पष्ट वर्णन दुसऱ्या कुठल्याच प्राकृत भाषेमध्ये तुम्हाला आढळणार नाही. या रचनेच प्रत्येक शब्द समजून तुम्ही वाचला तर शंकराची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर उभी राहील. जीवनातील सर्व संकट दूर करण्यासाठी, जीवनामध्ये शांती, सुबत्ता, संपत्ती, पुत्र पौत्र प्राप्तीसाठी शिवस्तुती रोज म्हणायला हवी. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुगुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो
मद कोण तारी. रवींद्र दावा नलपूर्ण भाळी, स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी. ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. जटा विभूती पुटी चंदनाची, कपालमाला प्रीत गौतमीची. पंचानना विश्व निवांतकारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. वैराग्य योगी शिवशूल पाणी, सदा समाधी निजबोधवाणी. उमा निवासा त्रिपुरांतकारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. उदार मेरू पती शैलजेचा, श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा. दयानिधी जो गज चर्मधारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ, भुजंगमाला धरी सोमकांत. गंगाशिरी दोष महाविदारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हालाहले कंठ निळाची साजे. दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. स्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चूडामणी कोण आहे. उदास मूर्ती जटा भस्मधारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. भूतादिनाथ हरिअंतकाचा, तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा. राजा महेश बहुबाहुधारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. नंदी हराचा हर नंदिकेश, श्री विश्वनाथ म्हणती सुरेश. सदाशिव व्यापक तापहारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. भयानक भीम विक्राळ नग्न, लीला विनोदे करी काम भग्न. तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. इच्छा हराची जग हे विशाल, पाळी रचितो करी ब्रह्म गोळ. उमापती भैरव विघ्नहारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. भागीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्म मंत्र. विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. प्रयाग वेणी सकळा हराच्या,
पदारविंदी वाहती हरीच्या मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझ वीण शंभो मद कोण तारी कीर्ती हराची स्तुती बोलवेना कैवल्य दाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विष अंगीकारी तुझ वीण शंभो मद कोण तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी महंता अंकी उमाते गिरिरूपधारी तुझ वीण शंभो मद कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी भानु गौरीपती जो सदा भस्मधारी तुझ वीण शंभो मद कोण तारी कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैव अंती स्वहित सूचना विचारी तुझ वीण शंभो मद कोण तारी विराम काळी विकल शरीर उदास चित्ती न धरीच धीर चिंतामणी चिंतने चित्तहारी तुझ वीण शंभो मद कोण तारी सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी थरारी तुझ वीण शंभो मद कोण तारी अनुहत शब्द गगनीन माय त्याचे निनादे भवशून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुझ वीण शंभो मद कोण तारी शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी नदीसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझ वीण शंभो मद कोण तारी पीतांबरे मंडित नाभिजाची शोभा जडित वरी किंकणीची श्रीदेव दत्त दुरितांतकारी तुझ वीण शंभो मद कोण तारी जीवा शिवाची जडली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुझ वीण शंभो मद कोण तारी निधान कुंभ भरला अभंग पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझ वीण शंभो मद कोण तारी मंदार बिल्बे बकुळे सुवासी माला पवित्र वहा शंकरासी काशीपुरी भैरव विश्वतारी तुझ वीण शंभो मद कोण तारी जाई जुई शंपक पुष्पदाती कंठे गळा माळती माळ हाती प्रताप सूर्ये शरचापधारी तुझ वीण शंभो मद कोण तारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा
वदनी विकासे नेई सुपंथे भव पैल तीरी तुझवीन शंभो मद कोण तारी नागेश नामा सकळा जिव्हाळा मना जपे रे शिवमंत्रमाला पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझवीन शंभो मद कोण तारी एकांतिये रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिवसौख्य नामी शिनलो दया बहुसाल भारी तुझवीन शंभो मग कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपेती नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टास शंकू नको ज्यांची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको ज्यांची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको तो शंभू सोडू नको ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय ओम ह्रीं नमः शिवाय